लोकांचं तुम्ही इतकं मनावर लावून घेतलं आहे का? का 2 मुली झाल्यात म्हणून तुम्ही इतकं टेन्शन घेतलं आहे? हां? तुम्ही माझा ह्या 2 लेकराचा जरा पण विचार केला नाही. आज 2 दिवस झालं तुम्ही घरात नाही आहे. तुम्ही एकदासुद्धा मला बोलून गेले नाही. मला काय म्हटले तुम्ही, की 5च मिनिटात मी येतो घरी. मला वाटलं की असेल काहीतरी काम, येतील अर्ध्याभर तासात. पण आज 2 दिवस झालं तुम्ही घरात नाही आहे. तुम्ही जरा पण या लेकरांचा विचार केला नाही. तुम्हाला माहिती आहे ती आरू तुम्ही नसली ना तर डायरेक्ट तिला ताप येते. तुम्ही म्हणजे जरा पण त्या लेकराचा विचार केलाच नाही तुम्ही. तुम्ही डायरेक्ट घर सोडून गेले. त्या पळपुट्यासारखं तुम्ही पळून गेले. तुम्ही एक मिनिटंसुद्धा तुम्ही विचार केला नाही. तुम्हाला चांगलं माहिती आहे आरूला किती त्रास होतो. आणि बरं मी फोन करते तर तुम्ही फोन पण माझा उचलत नाही. म्हणजे इतकं लोकांचं तुम्ही इतकं मनाला लावून घेणार आहे. अहो माझं जाऊ द्या, पण तुम्हाला माहिती आहे आरूला काय त्रास होतो. त्या आरूचा पण तुम्ही विचार केला नाही. तुम्ही नसली ना ती घराबाहेर सारखी जाती. तिला ताप आलाय, तिला आज मी तापावरचं औषध पाजले, गोळी चारली. पण मी फोन करते तर तुम्ही माझा फोन पण उचलत नाही. का 2 मुली झाल्यात म्हणून तुम्ही मला सोडून गेलेत. असं काय असेल ना तर तुम्ही मला समोर येऊन सांगा. तुम्हाला या 2 लेकरं सांभाळणं होत नसेल ना, ती सुद्धा मला समोर येऊन सांगा. कधी मुली झाल्यात म्हणून तुम्ही आता आम्हाला आमच्या तिघींना असं जर टाकून जायचं असेल ना तर तसं स्पष्ट सांगा. मी सांभाळते त्यांना. मी कुठंतरी काम करते. मी करते काय करायचं ती. का तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल ना ते सुद्धा सांगा. पण असं समोर येऊन सांगा. असं पळून जाऊ नका. लोकांचं ऐकून, तुमच्या नातेवाईकांचं ऐकून असं पळून जाण्यात काय अर्थ नाही आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. अहो मी फोन करते तर एक तर फोन उचला माझा. आणि तुमचा फोन कधी येतो, जेव्हा मी काही ना काहीतरी कामात असते. काम पण नसतं मला कुठल्या गोष्टीचं, पण त्या आरूच्या मागं मला पळावं लागतं. कारण की तुम्हाला चांगलं माहिती आहे गेल्या बारून तिला किती त्रास झाला होता. आपण तिला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. का आता लोक तुमचे नातेवाईक जी बोललेत त्यामुळे तुम्ही ह्या पोरींकडे लक्ष देणार नाही आहेत का? का मुली झाल्यात म्हणून आता तुम्ही टाकूनच देणार आहेत? असं काय असेल तर स्पष्ट समोर येऊन सांगा ना. असं पळून जाऊ नका. आता तर मला तसंच वाटायला लागलं की तुम्हाला आहे ना आम्हाला बघायचंच नाही आहे. कारण की तुम्हाला जर ह्या पोरीची जर काळजी असते ना तर तुम्ही घर सोडून गेले नसते. 2 दिवस झाले आज तुम्ही घराबाहेर आहे. तुमचं टेन्शन घ्यायचं का त्या लेकरांकडे बघायचं मी? बरं तुम्ही कुठे आहे? कशासाठी गेलेत? काय कारण असेल? का आम्हाला कायमचं सोडून गेले? या सगळ्या कुठल्याच गोष्टी मला माहीत नाहीत. कारण की तुम्ही फोनच उचलत नाही. आणि तुम्ही मला फोन करता त्यावेळेला मी काही ना काहीतरी करत असते. ती आरू तिकडं जाते, तिच्या मागं मला जावं लागतं. कारण की मला तिची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? तुम्ही तर नाही घेत काळजी. तुम्ही तर गेले निघून. आता मलाच बघावं लागणार ना त्या लेकरांकडं. कारण की तिला एकटं सोडणं मला नाही जमणार. कारण की तिला आता मगाशी ताप आला होता, दुपारपासून आलेला ताप. तिला गोळी पण चारली, औषध पाजलं. कारण की मला माहिती आहे ताप आल्यानंतर ना तिला किती त्रास होतो. डायरेक्ट आपण ॲडमिट केलं होतं तिला जाऊन. पण ह्यासुद्धा गोष्टीचं तुम्ही लक्षात घेतलं नाही. तुम्ही नुसतं पळून गेले. विचारच करणार नाही का कुठल्या गोष्टीचा? का 2 मुली झाल्यात म्हणून तुम्ही मला सोडूनच जायचं असं जर ठरवलं असेल ना तर तुम्ही मला सांगा, समोर येऊन सांगा. आणि हे जी लोकांचं ऐकताय तुम्ही, म्हातारपणी तुम्हाला कोण बघणार नाही, एवढं तुम्ही मनाला लावून घेतले त्या गोष्टी. ह्याच्या आधी तर काहीच नव्हतं. ह्याच्या आधी तर तुम्हाला दुसरी पण मुलगी झाली म्हणून तुम्ही लय खुश होते, लय आनंदात होते. अहो सगळ्यांना तुम्ही बोलायचे की माझी दुसरी भाग्यलक्ष्मी आहे. मग आता लोकांचं ऐकून असं घर सोडून जाता का? का नुसतं मग ती बोलायला, नावाला बोलायला होतं सगळ्या गोष्टी. ही चुकीचं वागताय तुम्ही. तुम्ही जरा तर आहे ना घरच्यांचा विचार करा. तुम्ही असं जायला नव्हतं पाहिजे. बरं जाताय, कुठं जाताय तुम्ही मला सांगून जायला पाहिजे नव्हतं. मी काय समजू आता तुम्ही कशासाठी घर सोडून गेलेत. पण मला स्वतःला आता मला कळत नाही की मी काय करू. कारण की काय करू मी? मला तर नाही असं घर सोडून तुम्हाला तर नाही जाता येणार ना. कारण की एकदा गेलते मी बघितलं त्याचा परिणाम काय झाला.
आता माझे 2-2 लेकरं आहेत. त्या दोन्ही लेकरांना मी कसं काय सोडून जाऊ शकते? तुमच्यासारखा विचार मला नाही करता येणार ना, कारण की ती माझी लेकरं आहेत. मला मुलगी झाली किंवा मुलगा झाला, मला त्या गोष्टीत मला भेदभाव नाहीच आहेत. आणि तुमच्या पण मनात ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, हे मला चांगलं माहिती आहे. पण तुम्ही लोकांचं ऐकून असं वागायला लागलेत ना, तुम्ही चुकीचं वागताय. तुम्ही त्या लेकरांकडे बघा जरा. तुम्ही घरी यायला पाहिजे. तुम्ही त्या पोरींकडे बघायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. पण तुम्ही लोकांचं ऐकून चुकीचं वागताय, चुकीचा निर्णय घेताय तुम्ही. तुम्ही त्या आरूच्या तोंडाकडे बघून तर ह्या सगळ्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे. कारण की तिला रात्रीचं पण तिनं उठून पप्पा पप्पा करते, माहिती आहे तुम्हाला. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशाला लक्षात ठेवता तुम्ही? कारण की तुम्हाला महत्त्वाचं आता तुम्हाला ते बाहेरची लोकं झालेत ना, ती जी म्हणतील ती मनाला लावून घ्यायचं. अहो, घर सोडून जाण्याआधी तुम्ही विचार करायला पाहिजे होतं की आपली 2 लेकरं आहेत. बारकीला तर एवढं कळत नाही, पण ती मोठी, तिला तर माहिती आहे ना, पप्पा पप्पा करते ना सारखं सारखं. तुम्हाला मला म्हणते फोन लाव पप्पाला, व्हिडिओ कॉल कर पप्पाला. काल तर रात्रीचं उठून मला म्हणत होती पप्पा कुठे गेला, पप्पा नाही आला का अजून. मी म्हटलं नाही येणार आहे पप्पा, येणार आहे म्हणून तिला झोपवलं. अजूनही किती दिवस मी असं करू? कारण की 2 दिवस झाले तुम्हाला घर सोडून. तुम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे नव्हतं. चुकीचं वागताय तुम्ही. तुम्ही आरूकडं तरी थोडंसं बघून तुम्ही घरी यायला पाहिजे. चुकीचं वागताय आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खरंच करू नका. मला स्वतःला मला कळत नाही की मी तुम्हाला आता कुठल्या भाषेत समजू. अहो, 2 पोरी झाल्यात आपल्याला तर ठीक आहे. पोरी पण सांभाळू शकतात. असं नाही की पोरगाच व्हायला पाहिजे, असं नसतं. आता कितीतरी लोकांना पोरगं झालं नाही, कोणाला पोरगी पाहिजे नसती तर त्यांच्या घरी पोरगी झाली नाही. अहो, लोकं उलटं पोरींसाठी आहे ना, पोरींसाठी पण नवस मागतात की बाबा पोरगी झाली तरी पण लय मोठी गोष्ट आहे. आणि ती म्हणतात ना, ज्याच्या नशिबात असतं ना त्यांच्याच घरी पोरगी जन्माला येते. आणि आपलं नशीब खूप भारी आहे की आपल्याला 1 सोडून 2 पोरी आहेत. आणि तुम्ही पोरगं नाही झालं म्हणून तुम्ही घर सोडून जाताय का लोकांचं ऐकून? ही तुम्ही चुकताय. आणि हे चुकीचं निर्णय तुमचा, जी घर सोडायचं आहे ती. कारण की मला आता खरंच तुम्हाला काय सांगू, मला कळेनासं झालं आहे. तुम्ही फोन माझा उचला, मी फोन करते ना, तुम्ही माझा फोन उचला, मी तुम्हाला फोनवर बोलते काय ती. ही तुम्ही लय चुकताय. तुम्ही फक्त माझ्यासाठी नाही पण त्या आरूसाठी या, कारण की तुम्हाला चांगलं माहिती आहे तिला ताप येतो. जीव तोडून तुम्हाला हीच 10 वेळा सांगते तुम्हाला की तिला ताप आल्यानंतर ना माहिती आहे काय विषय होतो. तिला दवाखान्यात घेऊन जावं लागतं डायरेक्ट. आणि ती लय मनाला लावून घेते तुम्ही नसल्यावर घरी.